जय जय रघुवीर समर्थ. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगतात की जो धन्य दास आहे त्या भक्ताचे मन स्वच्छ असते आणि विकल्परहित असते. मल, विक्षेप आणि आवरण हे त्रिदोष त्याला स्पर्शत सुद्धा नाही. त्याचे मन कसं असतं तर मानसरोवरासारखं निर्मळ असतं. दुराशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या इच्छा. मग नष्ट आशा म्हणजे विनाशकारी इच्छा. रावणाच्या मनामध्ये सीतेबद्दलची अभिलाषा होती म्हणून ती विनाशामध्ये कारणीभूत झाली. धृतराष्ट्राला राज्याचा मोह झाल्यामुळेच कौरव कुलाचा नाश झाला. दुराशा म्हणजे काय तर दुसऱ्याचं वाईट चिंतन. पण खरा भक्त मनाने देखील कोणाचंही कधीही वाईट चिंतत नाही, कारण त्याच्या अवघ्या मनामध्ये मानवजातीबद्दल प्रेम असतो. कारण त्याला सर्वत्र भगवंत नटलेला दिसतो. म्हणून असा भक्त कधी तुसडा दिसत नाही. लोकांबद्दल आपली कर्तव्य तो अत्यंत प्रेमाने पार पाडत असतो. त्याला भगवत प्रेमाची तहान लागलेली असते आणि भगवंत सुद्धा अशा भक्तांचा मिंधा असतो आणि भक्त हा त्याचा सावकार असतो. म्हणून जनाबाईंची लुगडी धुताना, नाथांच्या घरी पाणी भरताना, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करताना भगवंताला कधीच संकोच वाटला नाही. निस्वार्थ भावनेने केलेली भगवंताची सेवा अत्यंत सामर्थ्यशाली असते. वाल्मिकी रामायणात सुद्धा हनुमंताचे अनेक उपकार मान्य करताना भगवंत म्हणतात, एकैकस्य उपकारस्य प्राणां दास्यामि ते कपे, शेषाणाम उपकाराणां भवाम ऋणिनो वयम. म्हणजे संत तुकाराम, संत नामदेव, गोरोबा काका, कबीर, मीराबाई हे सारे संत, हे सारे भक्त भगवंताचे सावकार आहेत. श्रीराम समर्थ.